मुंबई या शहराची ओळख असलेल्या जुन्या दिमाखदार इमारतींच्या मागे ना एक मोठं संकट दडलेलं आहे. या ऐतिहासिक इमारतींचा पुनर्विकास एका जुन्या प्रथेमुळे पूर्णपणे थांबलाय. चला तर मग आज या पगडी नावाच्या कोड्याला सोडवल्या. विचार करा, मुंबईमध्ये तब्बल 19,000 पेक्षा जास्त जुन्या इमारती आहेत, ज्यांना सेस इमारती असं म्हटलं जातं. आणि यातल्या बहुतेक इमारती त्या पगडी पद्धतीच्या आहेत, ज्यामुळे त्यांचा पुनर्विकास एका चक्रव्यूहात अडकून पडलाय. खरं तर यापैकी 13,000हून अधिक इमारती आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. केवढा मोठा आकडा आहे हा. पण ही समस्या काही आजची नाहीये. तिची मुळं खूप खोलवर इतिहासात आहेत, मुंबईच्या एका अनोख्या परंपरेत. हो, तीच परंपरा म्हणजे पगडी पद्धत. चला जरा मागे जाऊन पाहूया की ही पद्धत नक्की आहे तरी काय. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पगडी पद्धत म्हणजे एकदाच एक मोठी रक्कम घरमालकाला द्यायची आणि मग आयुष्यभरासाठी अगदी नाममात्र म्हणजे कमीत कमी भाडं भरायचं. ही पद्धत 1940च्या दशकापूर्वी मुंबईत खूपच जास्त प्रचलित होती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती आजही कायदेशीर मानली जाते. पूर्वीच्या काळी ना हे सगळे व्यवहार फक्त आणि फक्त विश्वासावर आणि तोंडी शब्दावर चालायचे. डोक्यावरची पगडी ही सन्मानाचं प्रतीक मानली जायची आणि तिची अदलाबदल झाली की व्यवहार पक्का झालाच म्हणून समजा. हा केवळ एक करार नव्हता, तर ते एक वचन होतं, एक विश्वास होता. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, जरी ही पद्धत पारंपरिक असली तरी आज कायद्याच्या नजरेत पगडीधारक हा भाडेकरूच मानला जातो, घराचा मालक नाही. त्यामुळे त्याला कायदेशीररित्या भाडेकरूचेच हक्क मिळतात. मग प्रश्न हा पडतो की एकेकाळी विश्वासावर चालणारी ही व्यवस्था आज मुंबईच्या विकासातला इतका मोठा अडथळा कशी काय बनली? चला हेच समजून घेऊया. इथे ना दोन्ही बाजूंची एक वेगळीच अडचण आहे. बघा, एका बाजूला घरमालकांना इतकं कमी भाडं मिळतं की ते इमारतीची साधी देखभाल किंवा दुरुस्तीही करू शकत नाहीत, आणि दुसरीकडे भाडेकरूंना धोकादायक पडक्या परिस्थितीत राहावं लागतं. मनात सतत भीती असते की आपलं हक्काचं घर कधी जाईल. आणि या वादांमुळे झालंय काय, तर मुंबईचा विकास अक्षरशः थांबला आहे. हजारो इमारती धोकादायक बनल्या आहेत, पण त्यांचा पुनर्विकासच होऊ शकत नाहीये. घरमालक आणि भाडेकरूंचे वाद कोर्ट कचेऱ्यांमध्ये अडकले आहेत, ज्यामुळे ही समस्या आणखीनच बिकट झाली आहे. पण आता असं वाटतंय की या अनेक वर्षांच्या कोंडीवर एक आशेचं किरण दिसू लागलं आहे. सरकारने एक नवीन पुढाकार घेतलाय, जो या समस्येवर एक चांगला उपाय ठरू शकतो. ही खरंच खूप मोठी बातमी आहे. सरकारने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एक ठोस पाऊल उचललं आहे. एक नवीन आराखडा तयार केला जातोय, जो घरमालक आणि भाडेकरू या दोघांच्याही हक्कांचं संरक्षण करेल असं म्हटलं जातंय. या आराखड्याचा उद्देश फक्त वाद मिटवणं नाहीये, तर पुनर्विकासाची संपूर्ण प्रक्रियाच वेगवान आणि पारदर्शक बनवणं आहे, जेणेकरून या समस्येवर एक कायमस्वरूपी तोडगा निघे. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हा नवीन आराखडा यात अडकलेल्या लोकांना प्रत्यक्षात कशी मदत करणार आहे, आणि हे वादांचं चक्र खरंच थांबणार आहे का? या योजनेचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे भाडेकरूंना विस्थापित होण्याच्या भीतीतून पूर्णपणे मुक्त करणं आणि त्यांना नवीन इमारतीत मालकी हक्क मिळवण्याचा एक स्पष्ट आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणं. आणि त्याचवेळी घरमालकांनाही योग्य आर्थिक मोबदला किंवा वाढीव भाडं मिळेल अशी तरतूद आहे. यामुळे काय होईल, तर त्यांना पुनर्विकासासाठी सहकार्य करायला प्रोत्साहन मिळेल आणि त्यांची आर्थिक अडचणही दूर होईल. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हा फक्त एक वाद मिटवण्याचा प्रयत्न नाहीये, तर लाखो धोकादायक घरांना आधुनिक आणि सुरक्षित घरांमध्ये बदलून मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याची ही एक खूप मोठी संधी ठरू शकते. तर मग ह्या सगळ्या घडामोडींनंतर एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो, जो आपल्याला नक्कीच विचार करायला लावतो. हाच तो महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल. पण एक गोष्ट नक्की की या धोरणामुळे दशकांची ही कोंडी फुटून मुंबईच्या विकासाला एक नवी दिशा मिळण्याची शक्यता निश्चितच निर्माण झाली आहे. तर मग यावर आपलं मत काय आहे? हा नवीन आराखडा मुंबईच्या पुनर्विकासाला गती देऊ शकेल का? आपलं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, अशाच माहितीपूर्ण स्पष्टीकरणांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.